कोकणात जाऊयात। मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सावित्री, कुंडलिका, आंबा नदी धोका पातळीवर पोहोचली आहे। खबरदारी म्हणून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे। तर पाली, खोपोली या रस्त्यांवर सुद्धा पुराचं पाणी आलंय आणि त्यामुळे वाहतुकीसाठी काही मार्ग बंद करण्यात आलेले आहेत। दरम्यान रायगडमधील पावसाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून संततधार पावसाने सुरुवात केल्यानंतर आता महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण आता रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये आलेलो आहोत। आपण महाडमध्ये पाहू शकतो की महाड शहरातील सकल भागामध्ये पुराचं पाणी साठलेलं आहे। या व्यतिरिक्त महाडचा रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यातून वाहणारी कुंडलिका नदी असेल, त्याचप्रमाणे आंबा नदी असेल, त्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। आणि यानंतर रोहा शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचबरोबर पाली खोपोली रस्ता आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। रायगडमधली परिस्थिती पाहिली तर ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी प्रशासनाने स्थानिक लेवलला शाळांना सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। एकंदरीतच मुसळधार पावसामुळे रायगडमधील ताम्हिणी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जेसीबीच्या साहाय्याने सध्या दरड हटवण्याचं काम सुरू आहे। मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे आणि याच पावसामुळे रायगडमधील आपण पाहतोय ताम्हिणी घाटामध्ये दरड या ठिकाणी कोसळली आहे आणि खबरदारी म्हणून माणगाव ते पुणे हा रस्ता सध्या बंद करण्यात आलाय।